खरं सांगू तर मित्रांनो, माणसाच्या जिंदगीचं काहीच भरवसा नाही बरं, कुठल्याच माणसाचं काय. म्हणून मी म्हणतो, जोपर्यंत आहो तोपर्यंत आपल्या परिवारासोबत खुशीनं जगणं, चांगलं व्यवस्थित राहणं लय गरजेचं राहावं. आता बघा, जसं जसं वय झालं तसं तसं इथंच फोड येते तर इथंच फोड येते. हा बघा, आता काय प्रॉब्लेम आहे काय कळना मला. इथे एक फोड आले, वय संपत आले की झालं, माणसाला काही ना काही होत राहते, काही ना काही इलाज करावंच राहिलं. लय अवघड जिंदगी आहे बाबा. म्हणून म्हणतो मी, व्यवस्थित आपलं जगणं, थोडे दिवस का होईना चांगला पैसा कमवून आपल्या परिवारासाठी घेऊन निघून गेलेलं एखादी काही वाटत नाही. बरोबर आहे का? माझी एक विनंती आहे बाबा, ऑटोवाल्यांना थोडं कसं जरा चांगलं बोलत जावं. ऑटोवाला असलं म्हणजे काय ते माणूस नाही का सांगा मला. ऑटोवाला दिसले की कसंही बोलायचं त्याला. अहो, त्याला कुठं तर थोडंसं चूक झाली की दुनियाभरचं फाईन आणायचं, हे आणायचं. अहो, ते 100-150 रुपयासाठी ते पुणे स्टेशनला जाऊन बघा, हडपसरला जाऊन बघा, अनेक ठिकाणी जाऊन बघा, किती ओरडतो ऑटोवालं. चला पुणे स्टेशन, पुणे स्टेशन, पुणे स्टेशन. किती वेळ उभा राहतो तिथं एका 100 रुपयासाठी. जरा विचार करा, त्याच्या मागं मेहनत किती आहे. एक 100-150 रुपयासाठी किती मेहनत करते ते ऑटोवालं. आता राहते एखादी अवकाळी माणूस त्याच्यामध्ये ऑटोवालं पण पण का करावं. पण प्रत्येक ऑटोवालं तसं नसते. करून खाण्यासाठी बघा किती धावपळ करत राहते. तर चला मित्रांनो, बाय बाय.